कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला नाथे हस्त ठेविला मस्तकी त्वमच्या बाळलीला केली जगी ख्याती मिरविली चांगयाची हरली 64 कळा कळा 65 ज्ञान देवे दाविली चांगयाची विराली अहम ममता चांग देव शरण काया वाचा मने एका जनार्दनी म्हणे तैशा परी आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धिधला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभं जघन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कज्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि शरणागत दिनार्त परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि महिम्न पारं ते परमविदीशो यद्य सदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वैगिरः अथा वाचः सर्वां स्वमतिपरिणामा परिगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ दिवभंगा गात्री माझी पांडुरंगा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी नमो ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निरुत्ते उदारा सोपान देवा निरुत्ते उदारा सोपान देवा तावाई नमो त्रिभुवन पावन तावाई नमो त्रिभुवन पावने तावाई नमो त्रिभुवन पावन तावाई नमो त्रिभुवन पावने आदय जननी देवाची आदय जननी देवाची आदय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते मजवरी प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत श्रेष्ठामध्येही श्रेष्ठ आहेत आणि सर्वांमध्ये वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व आणि अहेतुक कृपाक्षेत्राखाली असलेला परिसर त्यामध्ये हे उष्टा नावाचं गाव एका भल्या मोठ्या पर्वकाळावर वैकुंठवासी गुरुवर्य रामभोजी महाराज यांच्या पंचमस्मृती निमित्ताने आणि विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांचा जो चाललेला आहे सगळा सोहळा त्या दोघांचंही औचित्य साधून प्राप्त प्रसंगी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सवातील भव्य आणि दिव्य कार्यक्रमामध्ये शेवटच्या दिवसाची ही जागराची प्रार्थनेची मागणीची सेवा आणि प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराजांचा आदिशक्ती मुक्ताईंच्या समोर हात जोडून प्रार्थना करणारा याचना करणारा मागणी करणारा अभंग 5 चरणाचा मी सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाचा भाव काय आहे तो नाथरायांच्या भाषेमध्ये त्यांनाच माहीत असेल. त्यांच्या ज्ञानाची खुली आपण पाहू शकत नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली यथावकाश यथामती आईसाहेब जसा या अभंगाचा भाव
आपल्याकडून वदवून घेतील तसा सांगण्याचा प्रयत्न करेन. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, संतश्रेष्ठ पैठण निवासी एकनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताईंच्या समोर हात जोडून प्रार्थना करतात, मागणी करतात. मागणी करणारे कोण आहेत, कोणाच्या समोर मागणी आहे आणि मागणीचा प्रतिपाद्य विषय काय आहे, बस 3 आपण याचं चिंतन करून आपली सेवा पूर्ण करू. मागणारे संतश्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. ज्यांच्याकडे मागणी करतात ते आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेल्या ब्रह्मचितकला योगमाया मुक्ताबाई आहेत. आणि मागणीचा विषय आहे, कृपा करा आमच्यावर. विशेष कुठली कृपा करा तर हस्तकृपा करा. नाथ महाराज आदिशक्ती मुक्ताईंकडे हस्तकृपेची मागणी करतात. हा या अभंगाचा काय विषय आहे. आणि मग मागणी करत असताना ज्याच्याकडे मागणी करायची आहे, ज्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे, त्यांना उंच स्थानावर ठेवून आपण लघुपणा घेऊन आपल्या मागणीचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करायचा. आणि विशेष स्तुती करून विशेषण देऊन नाथ महाराज मुक्ताबाईंचं काय करतात, वर्णन करतात. अभंगाचा जो विषय आहे त्याच्या आपण चिंतन करण्याआधी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये छोटासा अल्पसा 2 मिनिटाचा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार हा तिघांच्या संदर्भात दिला जात असतो. संत, देव आणि जीवाच्या संदर्भामध्ये. समाजामध्ये काही लोक अज्ञ असतात, काही अल्पज्ञ असतात, काही तज्ज्ञ असतात, काही सर्वज्ञ असतात. सर्वज्ञांना परिहाराची गरज नसते. का नसते? कारण सर्वज्ञ त्यांनाच म्हणतात, न सांगता कळे अंतरीचे गुज, किंवा न सांगता कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लागे. राहिला प्रश्न तुमच्या संदर्भामध्ये, तर हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम. पहिले भव्य हा शब्द आणि दिव्य हा शब्द. कार्यक्रम भव्य करण्याकरता पैसा हा महत्त्वाची गोष्ट असते. पैशाने कार्यक्रम एखादा भव्य होऊ शकतो. एखादा विवाह सोहळा सुद्धा आपण पैशाच्या जोरावर भव्य करू शकतो. पण दिव्य करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची, विश्वमौली ज्ञानोबारांची कृपा असल्याशिवाय तो कार्यक्रम दिव्य होऊ शकत नाही. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे, हा भव्यही आहे आणि दिव्यही आहे. ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांचं काही तप असलं पाहिजे. जसं ज्ञानोबाराय बोलतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. आणि म्हणून त्या महात्म्याची काहीतरी फार मोठी पुण्याई आहे की हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये एका छोट्याशा गावामध्ये, ऐका, इतिहास या परिसरामध्ये, मला असं वाटते अचलपूर परिसरामध्ये सुद्धा असा कार्यक्रम आतापर्यंत झाला नसावा. असं जर म्हटलं तर थोडं अतिशोक्तीचं असेल, पण ते वास्तव आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. पुढे होते की नाही माहीत नाही आपल्याला, पण आतापर्यंत झाला. या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता कशावर डिपेंड असते? इथं येणारे जे महात्मे आहेत, ऐका, कोण आपल्या गावामध्ये येऊन गेलं याला फार महत्त्व आहे. इथं श्री गुरु चंद्रशेखर महाराजांसारखे आता सर्वच ते आपल्या गावात येणं केवळ 1 दिवस नाही आले, ते 2 दिवस मुक्कामी राहिले. इथं सेवा त्यांनी केली. बरेच लोक त्यांनी आपल्या गावामध्ये यावं प्रयत्न करतात, विनंती करतात, पण त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही. आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. आपल्या भाग्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, आता हा काही एकट्याचा खेळ नाही, एकल्याचा नव्हे खेळ. आणि म्हणून मेळविला. एकटा मनुष्य प्रयत्न करू शकत नाही, पण एकट्याने केलेला प्रयत्न, त्याला अनेकांनी दिलेली आणि साथ अनेकाच्या उद्धाराकरता कारण ठरत असते. जसं गंगा भगीरथाने एकट्याने आणली, पण फेडीत पाप ताप
पोखित तिरीचे पाद समुद्रा जायाप गंगेचे जैसे. आणि म्हणून कोणीतरी समोर लागते आशिष महाराजांच्या स्वरूपाने हा भगीरथ प्रयत्न त्यांनी केला. सगळे गावकरी, तरुण मंडळी, या गावातील सगळ्या माता भगिनी, परिसरातील सगळे वारकरी संप्रदायाचा विचार वसा स्वीकारून वाटचाल करणारी सगळी साधक मंडळी, परिसरातील सगळी गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्वांच्या अथक प्रयत्नातून, सहकार्यातून हा कार्यक्रम आतापर्यंत सिद्धीस गेला. पुढेही सुद्धा जाईल. उद्याच्या काल्याच्या सेवेने त्याची पूर्णत्वास वाटचाल आहेच तिकडे. आणि मग सर्व मंडळी, आता प्रत्येकाचं नाव घेतलं ते एक स्वतंत्र परिहार किंवा कीर्तनच होईल एवढं याच भव्यता या कार्यक्रमाची आहे. आणि मग सर्वांचं नाव घेतल्यापेक्षा कोणाचं नाव घेत नाही, कोणी अपेक्षाही करू नका. सर्वांच्या सहकार्याने, साधक मंडळींच्या सहकार्याने या कार्यक्रमाला फार भव्यता आणि दिव्यता प्राप्त झाली. ज्यांचं ज्यांचं योगदान या कार्यसिद्धीमध्ये आहे त्या सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणित संपन्न झालं. ज्यांनी व्यासपीठ इथं पारायणाचं सांभाळलं ते फार मोठं नाव आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण समजतो तेवढा तो काही सोपा नाही, पण ज्यांच्या वाणीने त्याचा ऱ्हस्व, दीर्घ, स्पष्ट उच्चार, पारायणाचा येणारा तो आनंद, महाराष्ट्री असल्यामुळे विशेष त्याला काय झालं, महत्त्व आलं. तसा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आपल्याकडून झालं हे फार मोठं भाग्य आहे आपल्या जीवनात. कारण तो उपासनेचा ग्रंथ आहे. तो आपल्याकरता तयार केलेला ज्ञानोबरायांनी. लोकांना असं वाटते तो विद्वान लोकांचा ग्रंथ आहे. हो, विद्वान लोकांचा आहे, पण विद्वानाकरताच आहे असं नाही. त्याची निर्मिती ज्ञानोबरायांनी जेव्हा केली आणि सच्चिदानंद बाबांनी त्याला लेखनीबद्ध केलं, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या लढीवार प्रेमापोटी तो ग्रंथ तयार झाला. कुणाकरता झाला? चोखोबाराय सांगतात, तुम्ही आपण सर्व जे संसारामध्ये आसक्त जीव आहेत, माया मोहानी ग्रस्त आहेत आणि म्हणून पतित ठरलेले असे, त्यांच्याकरता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. हरी संसारी आसक्त माया मोही रत, हरे आसक्त माया मोही, संसारी आसक्त माया मोही रत, सारी आसक्त माया मोही रत. ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया. संसारी आसक्त माया मोही रत, आसक्त माया मोही रत, संसारी आसक्त माया मोही रत, आसक्त माया मोही रत. ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया. कैसे ऐसे जे पतित तारावया, कोण? संसारी आसक्त माया मोह रत, अशांना तारण्याकरता तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगम आ
तुकोबारा सांगतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानेश्वरी करता. कशा करता? वाचिता सनात होती जीव. आणि मग अशा ग्रंथाची भली मोठी उपासना आपल्याकडून झाली. हे भलं मोठं आपल्या जीवनातील भाग्य आहे. देवाने ज्या काही कृपा केली आपल्यावर, तुकोबारा त्याच्या संदर्भामध्ये खूप बोलतात. पहिले तर आपल्यावर देवाने अशी कृपा केली, आपण स्वतःला भाग्यवान समजून घ्या की आपल्याला नरदेह मिळाला. तुकोबारा म्हणतात, बरवे झाले आलो या जन्मासी. नरदेह मिळाला आणि आपण आतापर्यंत काळाचं भातुक असतानाही बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश. म्हणजे नरदेह मिळाला हे बर्व झालं. कारण देह अनेक प्रकारचे आहेत. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे देह सांगितले. विज्ञानाने किती देहाची शोध लावला हे सांगता येणार नाही, पण 84 लक्ष योनी, 4 खाणी, 4 खाणीमध्ये प्रत्येक खाणीमध्ये 21 लाख 21 लाख 21 लाख 21 लाख. अंडज खाणीमध्ये, जारस खाणीमध्ये, श्वेदज खाणीमध्ये आणि उद्भिज खाणीमध्ये प्रत्येक खाणीमध्ये 21 लाख 21 लाख 21 लाख प्रकारचे देह असताना 84 लाख देह आहेत. पण 83,99,999 ची व्यावृत्ती केली आणि एकमेव नरदेह आपल्याला परमात्माने दिला आहे की नाही. हे बरोबर झालं. दिलेला देह महाराज आतापर्यंत काळाचं भातकं असतानाही, भक्ष्य असतानाही, वाचोनी आलो एथवरी. एथवरी म्हणजे आज आपण ज्या मंडपामध्ये जागराच्या कीर्तनाला उपस्थित आहो आणि जिवंत आहोत. वाचूनी आलो एथवरी म्हणून दिला या काळे, काळाने अवकाश दिला. आणि तिसरं बर्व आहे, बर्वे झाले लागलो कारणी. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची उपासना करेपर्यंत एका चांगल्या विचाराचे पाईक बनून, वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून, गळ्यामध्ये तुळशीची माळ, आषाढी कार्तिक एकादशी, आईसाहेबांची वारी, पंढरीनाथाची वारी, एकादशी व्रत, ज्ञानेश्वरी गाथा, भागवत प्रस्तांतरेचं अध्ययन, उपासना, काकळा हरिपाठ साधना, या मार्गाचे मार्गस्थ आपण झालो. याच वाटेने आपण चाललो की ज्या वाटेने वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. की नाही? ज्या मार्गाने गेल्यानंतर तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, त्या मार्गाचं मार्गक्रमण करतो. हे भलं मोठं बर्व आहे. आणि म्हणून आपल्याकडून 7 दिवसपर्यंत ही सगळी उपासना आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या कृपेने झाली. आज आपण एका जागराच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायाची विशिष्ट आचारसंहिता आहे. आपल्या पूर्वसुरी लोकांनी जो काही विचार आपल्याला दिलेला आहे, त्या विचाराचे पाईक बनवून काल्याच्या पूर्वसंध्येला आपण मागणीपर प्रकरणातील चिंतनाकरता विषय घ्यावा. हा काही लिखित नियम नाही, अलिखित आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये एथ वडील जे जे करीते आणि तया नाम धर्म ठेविते. आता वडील म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण कोणाला वडील म्हणतो? ज्ञानोबारांना कुठले वडील अपेक्षित आहे तो स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. जयाची आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरवणी जाय, तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणवणे. ही वडीलकीची व्याख्या आपली झाली. पण ज्ञानोबा ज्यांना वडील म्हणतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, या न्यायाने मागणीपर प्रकरणाचं चिंतन असावं. आणि म्हणून मागणी प्रार्थना करणारा विषय घेऊन वक्त्यांनी आपलं वक्तव्य करावं, असा अलिखित नियम आहे. त्या नियमाला अनुसरून आज आपण चिंतना करताना नाथमाराचा अभंग घेतलेला आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज आहेत? की ज्ञानोबा आहे, आदिशक्ती मुक्ताबाई. 12व्या शतकामध्ये हे सगळे संत अवताराला आलेत. पण 15व्या शतकामधली जर परिस्थिती आपण पाहिली तर एकमेव नाथ महाराज त्या काळामध्ये
असलेली राजकीय परिस्थिती हे प्रतिकूल नव्हते. ज्ञानोबरांच्या कालखंडाचा विचार केला तर न्यायाते पोषितू श्रीरामचंद्र, न्याय प्रविष्ट राजा होता. पण नाथरायांच्या काळामध्ये फार प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्याही परिस्थितीमध्ये फार मोठा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा भला मोठा प्रयत्न पराकाष्ठा नाथरायांनी केली. जे प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार, भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी, एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरतो. हा ज्या नाथरायांचा अधिकार आहे. एवढंच नाही, ज्या काळाची सत्ता नाथ महाराजांच्या शब्दामध्ये सरजित्या ब्रह्म्याते काळ गिळी, पाळीत्या विष्णूची मान पिढी, प्रळय रुद्राते होडी काळ करीत असे, एवढी ज्या काळाची सत्ता आहे त्या काळाला सुद्धा 3 वेळ परत पाठवण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे असे शांती ब्रह्मनाथ महाराज. ऐका, ज्यांच्याकडे प्रत्यक्ष जगाचा मालक सेवा करतो. तब्बल किती वर्ष? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. आणि असे अधिकार संपन्न नाथ महाराज म्हणजे मागणी करणारे कोण आहेत? तर ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत. ज्यांच्याकडे मागणी करतायत ते आदिशक्ती मुक्ताबाई आहेत. मुक्ताबाई कोण आहेत असा जर आपल्याला प्रश्न पडला, तर ज्ञानोबारायांच्या भगिनी आहेत, श्रीमंत निवृत्तीनाथांची बहीण आहे. एवढाच सीमित आणि मर्यादित परिचय मुक्ताबाईंचा असू शकत नाही. विठ्ठल पाठीमाग माऊली अक्षर लिहिलेलं आहे. श्री गुरु चैतन्य महाराजांनी त्या दिवशीच्या वक्तव्यामध्ये खूप सुंदर माते जननी माऊली या विषयावर चिंतन केलं. आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई, नाथ महाराज त्यांचं वर्णन जगत्रय जननी असं करतात, मुक्ताबाई माते असं करतात. त्या मुक्ताबाईंचं खरं स्वरूप काय आहे? कारण मुक्ताबाई आपण समजतो ते ज्ञानोबारांच्या बहीण आहेत. विठ्ठलपंत रुक्मिणी यांचं शेवटचं अपत्य आहे. हा एवढाच मुक्ताबाईंचा परिचय असू शकत नाही. मुक्ताबाई कोण आहेत हे कळण्याकरता चांगदेव महाराजांना 1400 वर्ष लागले. किती? मुक्ताबाई समजून घेण्याकरता चांगदेव महाराज 1400 वर्ष लागले. आपण चांगदेव नाही, आपण वांगदेव आहोत. आपल्याला किती वर्ष किती लागते हे. म्हणून मुक्ताबाई कोण आहेत हे जर कळून घ्यायचं असेल, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे नाथराय प्रार्थना करून हात जोडून मागणी करतात त्यांना उंच स्थानावर ठेवतात. आपण लघुपणा घेतात. बरं, ते वास्तवामध्ये मोठे आहेत. काय स्वरूप आहे मुक्ताबाईंचं? वारकरी संप्रदायामध्ये संतपर आपल्याला अपेक्षित आहे. श्रीमंत निवृत्तीनाथांपासनं निळोबरायापर्यंत. या गुरुजी. ठल विठ्ठल कुंडली सगळी आपली आईसाहेबांची वारकरी मंडळी आहे. मस्तक हे पायावरी त्यांना सगळ्यांना साष्टांग प्रणिपात आहे. महाराज सिद्ध उपस्थित आहेत. वारकरी संप्रदाय म्हणजे जे जे संत होऊन गेले, आपण ज्यांना संत म्हणून त्यांचा स्वीकार केला, श्रीमंत निवृत्तीनाथांपासून निळोबरायांपर्यंत या परंपरेमध्ये सर्वात लहान जर कोण असतील तर ते आदिशक्ती मुक्ताबाई आहेत महाराज. या भूतलावर मुक्ताबाई जेव्हा अवताराला आल्या, शेके 12 एके मुक्ताई देखिली, जेनी म्हणे केली मात त्यांनी.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या शुभ दिनी मुक्ताबाईंचा अवतार झाला आणि वैशाख वद्य दशमीला कडाडली बीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. हा जर कालावधी आपण मोजला तर आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या भूतलावरचं वास्तव्य आपल्या लक्षात येते. ते किती दिवस मुक्ताबाई इथं राहिल्या तर त्याचं उत्तर आहे 17 वर्ष 7 महिने आणि 24 दिवस. इतक्या अल्पावधीमध्ये राहतानाही, फार वय लहान असतानाही मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये जे वर्णन सगळ्या संतांनी केलं, मग ते निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबराय असतील, सोपान काका असतील, नामदेवराय असतील, जनाबाई असतील, निरोपरायापर्यंत प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा, सर्वांनी मुक्ताबाईचं जे वर्णन केलं ते लहान असतानाही महानतेने वर्णन केलं. लहानसी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोधडी महान संत. लहान असलेल्या मुक्ताबाईंनी महान कार्य केलं म्हणून मुक्ताबाईला सर्वांनी श्रेष्ठत्व बहाल केलं. इतिहासामध्ये कोणाची नोंद होत नाही, इतिहास कोणाची दखल घेत नाही. इतिहास कोणाची दखल घेतो ऐका. एखाद्या मोठ्या माणसाने मोठं काम केलं, इतिहासामध्ये त्याची नोंद होऊ शकत नाही, झाली तरी ते उचित नाही. एखाद्या लहानाने लहान काम केलं त्याची होत नाही, त्याची इतिहास दखल घेत नाही. एखाद्या मोठ्याने लहान काम केलं त्याची होत नाही. का? मोठ्याने मोठं काम केलं तर त्या जबाबदारीचा भाग आहे. लहानाने लहान काम केलं तो कौतुकाचा विषय आहे. मोठ्याने छोटं काम म्हणजे मोठ्याने लहान काम केलं ते निर्भसन आहे. पण इतिहासामध्ये नोंद त्याची होते. कोणाची? लहान कुष्टा गावाने महान कार्य केलं त्याचा इतिहास होते. विठ्ठल आपलं गाव लहान आहे. लहान म्हणजे लोकसंख्येने सगळ्या दृष्टीने विचार केला तर गाव खूप लहान आहे. पण लहान गावाने कार्य महान केलं म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुष्ट्याला न भूतो ते तुम्ही म्हणा, पण वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये झाला नाही असा कार्यक्रम. इतिहास कोणाची नोंद घेते? एखाद्या लहान व्यक्तीने महान कार्य केलं तेव्हा. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात लहान वय कोणाचं असेल तर ते मुक्ताबाईंचं आहे. लहान अशी मुक्ताबाई अगदी लहान असताना कर्तृत्व महान आहे ना. हो, काय कर्तृत्व आहे मुक्ताबाईचं? कर्तृत्व काय? अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी. अज्ञानासी बोध सज्ञानासी तोडिली उपाधी लहान असलेल्या मुक्ताबाईंचं कार्य काय महान आहे? लहान असलेल्या मुक्ताबाईंनी अज्ञानाशी बोध हे काय कार्य आहे? अज्ञानाला बोध तर कोणी करू शकते. आमच्यासारखे कंबर बांधून घेतील एकादशीच्या दिवशी. जेवण करून ब्रह्मज्ञान सांगणारे लोक आहेत आणि ऐकणारी आहेत ना. अज्ञानी लोकांना ज्ञान करणं फार मोठी गोष्ट नाही. हे मुक्ताबाईचं कार्य नाही. मुक्ताबाईचं कार्य सज्ञानाशी शुद्धी. सज्ञानाशी शुद्धी म्हणजे घरामधला जबाबदार व्यक्ती रुसला, त्याची समजूत कोणी आणि कुठल्या शब्दामध्ये काढायची हा भला मोठा प्रश्न असतो. सज्ञानी लोकांना शुद्धीवर आणण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. हे मुक्ताबाईचं श्रेष्ठत्व आहे. सज्ञानी कोण होते? सज्ञानी ज्ञानोबाराय होते. सज्ञानी भक्त शिरोमणी नामदेवराय होते. सज्ञानी योग सम्राट चांगदेव महाराज होते. सज्ञानाला शुद्धीवर आणण्याचं काम केलं आणि म्हणून मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये ज्ञानोबारांनी भाष्य करावं, मुक्ताईच्या संदर्भामध्ये श्रीमंत निवृत्तीनाथांनी भाष्य करावं, बोलावं, नामदेवरायांनी बोलावं, निरोपरायांनी बोलावं, प्रत्यक्ष पंढरीनाथांनी बोलावं आणि ते श्रेष्ठत्व बहाल करून बोलावं. ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये असं बोलतात,
ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. भल म्हणणारे कोण आहेत? एखाद्या 100 मूर्खाने तुम्हाला म्हटलं तुम्ही खूप शहाणे आहात, याच्यामध्ये मनुष्याचा शहाणपणा दडलेला नाही. गुरुवर्य वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, किती खापरकुंडे एकत्र केल्या म्हणजे 1 रुपया होईल असं होत नसते. किती मूर्ख म्हणजे एक शहाणा असं समीकरण बनत नसते. भलं म्हणणारे कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज भले म्हणणारे. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. का भली? दाखविली सोय आम्हाला दाखविली सोय. सोय दाखवली. मला नाही म्हटलं. एकवचनी शब्द प्रयोग नाही, अनेक वचनी. आम्हाला गे म्हणजे ज्ञानोबा आहे, नामदेव राय आणि चांगदेव महाराज. आणि अशा मुक्ताबाई अधिकार संपन्न, वय लहान असताना लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोदडी महान संत, महान लोकांना, मोठ्या मोठ्यांना. देशोदडी हा शब्द प्रयोग जरा विचारपूर्वक त्या संत साहित्यामध्ये आला. कारण वय लहान असताना हे शब्द का मुक्ताबाईकडे आहेत? त्याचं कारण आहे मुक्ताबाई सनकाडी म्हणजे काय? सनकाडी, सनकाडी या शब्दाचा अर्थ काय? सनकाडी कशाला सांगता येईल तुला? अरे सनकाडी मराठी शब्द आहे, इंग्रजी थोडं आहे. हे शब्द बोलत जा ग्रामीण भागामध्ये गणेश महाराज. नाही एखाद्या मुलाला विचारा तुम्ही, का रे बाबू तुझ्या घरी न्हाणी आहे काय? तो अजिबात नाही म्हणतो. माझ्याकडे न्हाणी. त्याला विचारा तुझ्याकडे बाथरूम आहे का? तो होस म्हणतो. कारण त्याला माहिती आहे बाथरूम मराठी शब्द आहे, न्हाणी इंग्रजी आहे. असंच झालं. शब्द आपल्या बोलीभाषेमधले शब्द आहेत. ज्या ज्ञानोबाराने माझा मराठाची बोल कौतुके, ये मराठीचे नगरी माऊलींना 56 भाषा येत असताना स्वाभिमानाने बोलत जा हे शब्द ग्रामीण भागातले. कशा करता बोलतो? सनकाडी. पूर्वीच्या कालखंडामध्ये ती अंबाडी असायची, हे की नाही, उंच. आणि ती अंबाडी भिजत टाकायची. भिजल्यानंतर त्याचा ताक काढायचा सोपान, त्याचे दोर वगैरे बनवायचे. आणि ती जी पांढरी काळी राहत होती तिला काय म्हणतात? काय करत होती ते? पूर्वी लाईट नव्हते गावोगावी. माझ्या गावात माझ्या देखत लाईट आली. आणि मग हनुमंताच्या मंदिरामध्ये अखंड नंदादीप असायचा. आणि ती सनकाडी काय करायची? काळी घातली की पूर्ण गावातील चौकामध्ये दिवे असायचे. त्या दिव्यांवर लावून सगळी प्रकाश सगळ्या गावामध्ये होत होता. म्हणजे सनकाडी या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान करणे, अंधकार दूर करून, अंधकाराला दूर करून सगळीकडे काय करणे? प्रकाश करणे. मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये असं वर्णन केलं गेलेलं आहे,
सनकाडी का म्हटलं? कोंदलेसे तेज कोठे न दिसे काजळी, आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी, आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. कोंदलेसे तेज आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी, आली मुक्ताबाई. मुक्ताबाई कोण आहे? वयाने जरी लहान असतील तरी अनुभव, अंधकार दूर करण्याकरता, अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करण्याकरता ज्या काही गोष्टी लागतात त्या लहान असलेल्या मुक्ताबाईकडे प्रचंड प्रमाणामध्ये होत्या. आणि म्हणून मुक्ताबाईला सनकाडी म्हटलं. आणि अंधकार दूर करून प्रकाश करणे सगळीकडे, ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानोबारांना सुद्धा ज्ञानोबारासारखी हे महान विभूती थांबली होती. त्यांनी सुद्धा स्वतःला, परंतु ज्ञानोबाराला त्या उंचीवरनं सांगणारं फक्त एकच पात्र आहे, त्याचं नाव आहे मुक्ताबाई. ज्ञानोबाराय तुम्ही ताटी लावून आत बसलेत, कदाचित तुम्ही इथं येण्याचं जे प्रयोजन आहे ते तुम्हाला कळलं नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म आहात. कोण आहे? आणि ब्रह्म असलेले ब्रह्ममूर्ती या जगामध्ये अवतीर्ण झालो आपण. कशा करता? तर जगाच्या उद्धाराकरता तुमचा अवतार. कोणाच्या उद्धाराकरता? जगाच्या उद्धाराकरता. तुम्ही एकटे ताटी लावून बसले, कदाचित एकट्याचा उद्धार होईल, पण एकट्याचा उद्धार करण्यामध्ये पुरुषार्थ नाही. सर्वांना ज्ञानोबारांचं जे या जगामध्ये येणं आहे, कार्य आहे, अर्जुनाचे नि व्याजे श्री गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले कुष्ट्याचे नाही. अचलपूरचे नाही, अमरावतीचे नाही, महाराष्ट्राचे नाही, भारताचे नाही. कोणाचे? जगाचे. तैसा वाघविलास विस्तारू, आनंदाचे आवारू मांडू जगा. जगाच्या उद्धाराकरता तुमचा अवतार आहे. म्हणून तुम्ही तरुण विश्वतारा, उपाय करण्यामध्ये पुरुषार्थ नाही. हे त्या उंचीवरनं ज्ञानोबारांना सांगण्याचं सामर्थ्य ज्या मुक्ताबाईमध्ये आहे. एकट्याच्या उद्धाराकरता तुम्ही थाले नाही, तुम्ही तरुण विश्वतारा. कोणाकरता विचार आहे? इतरांकरता, सगळ्यांकरता. मुक्ताबाईंचे फार मोठे उपकार वारकरी संप्रदायावर आहेत. याच्यावर जीवांवर मुक्ताबाईंचे जेवढे उपकार आहेत तेवढे कोणाचेच नाही. ज्ञानोबारांना जर बाहेर काढलं नसतं ते ज्ञानाचं ताट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळालं नसतं. कशाचं पारायण केलं असतं आपण आज? याच्या पाठी मग बेस कोण आहे? मुक्ताबाईने म्हणावं, दादा एखादी गोष्ट सांगा. वैकुंठवासी वासुदेव महाराज नेहमी सांगायचे. मुक्ताबाईने म्हटलं ज्ञानोबारांना, दादा एखादी गोष्ट सांगा. तेव्हा ज्ञानोबारांनी गोष्ट सांगितली. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोडा तुडले. आपल्या समोर जे ज्ञानेश्वरी आहे ही निर्माण होण्याकरता कोण कारण आहे? आदिशक्ती मुक्ताबाईंच्या मुळे आहे का? हे सगळं वारकरी संप्रदाय फार मोठे उपकार आहे. मग आपल्या परिसराचं अधिष्ठान कुठलं असेल
तर ते मुक्ताबाई आहे. अनुष्ठान करण्याकरता अधिष्ठान असलं पाहिजे आणि आपण अधिष्ठानाशी प्रामाणिक राहून म्हणजे आपल्या उपासनेचं सिंचन. मी मुक्ताबाई सांगण्याकरता का आलो? मला ज्यांनी इथं बोलवलं, मला ज्यांनी इथं पाठवलं, ज्यांच्या कृपेने मी इथं उभा आहो, ज्यांच्या कृपेने मी बोलतो, ज्यांची कृपा आहे, जेथीची कृपा लाईजे वरू तेथीची म्हणे व्यभिचारू, तरी का आम्ही भस्मासूर. अर्जुन म्हणे मुक्ताबाईचं वर्णन मी करतो याचा अर्थ मी नाही करत, ते देवाला आवडणारं वर्णन आहे. ममत्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः. त्यांच्या वर्णनाने आपलं मुख पवित्र होणार आहे, त्यांच्या श्रवणाने आपले कान धन्य होतील. ते श्रवण आपल्या अंतकरणात जेव्हा जाईल आणि अंतकरण शुद्ध होण्याकरता एक संताचं चरित्र महत्वाचं आहे. आणि म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंचे आपल्यावर उपकार आहेत. आपलं अधिष्ठान आदिशक्ती मुक्ताबाई आहे आणि आपल्या उपासनेचं सिंचन जाणत्या माणसाने. ऐका, झाड आपल्या समोर आणा सगळ्यांनी. झाडाला मूळ असते, त्याच्यासमोर खोड असते, त्याच्यावर साल असते, पुढे डहाळे असतात, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात आणि फळं असतात. मुळापासनं तर फळापर्यंत जे झाड आहे ते सर्वांगाने आणि सर्व काळ टवटवीत आणि प्रसन्न राहावं असं वाटत असेल तर सिंचन शहाण्या माणसाने खोडावर करायचं नाही, पानावर करायचं नाही, फळावर करायचं. पानावर जर सिंचन केलं तर थोड्यावर ते प्रसन्न दिसतील, पण सर्व काळ सर्वांगाने दिसणार. जाणत्या माणसाने ज्ञानोबा म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तुकोबारे सुद्धा बोलतात, सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ. सिंचन करता मूळ वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ. सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ. सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ, वृक्ष बोलावे सकळ, बोलावे सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकळ. म्हणून आपल्या उपासनेचं सिंचन हे अधिष्ठानाच्या दिशेने असलं पाहिजे. अनुष्ठान करण्याकरता अधिष्ठान असलं पाहिजे. आपलं भाग्य आहे की आदिशक्ती मुक्ताईसारखं सामर्थ्यवान अधिष्ठान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचं फार मोठं नाव आहे. मुक्ताबाई वयाने जरी लहान असल्या पण कर्तृत्वाने त्यांची महानता आहे. मग मुक्ताबाईंच्या जीवनातलं कार्य काय आहे ते मी तुम्हाला सांगून राहिलो. परीक्षा देण्याकरता काय करावं लागते, परीक्षा घेण्याकरता काय करावं लागते आणि परीक्षक नेमण्याकरता किती मोठा अधिकार असावा लागते हे आपण सर्वसूत मंडळी आहोत. परीक्षा देण्याकरता शाळेमध्ये जावं लागते, सिलेबस पूर्ण करावं लागते, तेव्हा परीक्षा देता येते. परीक्षा देण्याकरताही भला मोठा अधिकार लागतो, परीक्षा घेण्याकरताही भला लागतो आणि परीक्षक नेमण्याकरता सर्वोत्तम अधिकार लागतो. मुक्ताबाईंच्या जीवनातलं कार्य परीक्षा देणे नाही, परीक्षा घेणे नाही, पण गोरोबा काकांसारख्या ज्येष्ठांना सांगणे की यांची तुम्ही परीक्षा घ्या. म्हणजे परीक्षक नेमण्याची जी भूमिका आहे ते मुक्ताबाईंची असल्यामुळं लहान असून सर्वांनी मुक्ताबाईला श्रेष्ठत्व प्रदान केलं. विठ्ठल सर्वांना विनंती आहे, आदिशक्ती मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग तरी आपण आज अभ्यासाकरता घेतले पाहिजे. गणेश महाराज पाठ्यपुस्तकाने मंडळाने सुद्धा शालेय शिक्षणामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. आज नितांत गरज त्या अभंगाची आहे.
आपण सगळे तापाने तापलेले लोक महाराजांच्या भाषेमध्ये. तापत्रय तापले गुरु ते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. कोणाची पाठीमागं लोक लागतात, कोणाला साधू म्हणतात, नंतर पश्चाताप करून घेतात. हे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर ताटीच्या अभंगाचा चिंतनाने अभ्यास केला तर निश्चित आज समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या हाताला लागतील. कोणाला साधू म्हणावं, कोणाला म्हणू नये, संत कोणाला म्हणतात, त्याची आंतरिक लक्षणं काय, उपदेश करत असताना काय, ज्ञानोबारायांना सांगत असताना सर्वसामान्यांचं हित लक्ष देऊन मुक्ताबाई बोलल्या, बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जीव जीवासी पै द्यावा. चला, आणि अशा अधिकार संपन्न असलेल्या मुक्ताबाई त्यांच्याकडे नाथ प्रार्थना करतात. प्रार्थनेचा विषय हस्तकृपा आहे. आणि मग आपल्या पदरामध्ये अपेक्षित जे आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे, जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला अनुसरून आपल्याला मागणी करायची आहे. तर त्याकरता समोरच्या व्यक्तीची प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. जरी प्रसन्नता एक जोडे. आणि मग आदिशक्ती मुक्ताबाईंकडून काही मागायचं आहे म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज श्री क्षेत्र मुक्ताईनगरला येतात. का येतात? तिथं सर्वांनी जावं. आपल्याला जीवनामध्ये काही अपेक्षित जर असेल, काय काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला शांती पाहिजे, आपल्याला विश्रांती पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे. हे सर्व गोष्टी तिथं मिळतात. सुख त्यांच्याकडे मिळते, तिथं विश्रांती मिळते, तिथं शांती मिळते, समाधान मिळते. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने. विश्रांती मिळते तिथं. का मिळते? कारण विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई सुखाचा निदान, तो माझा सोपान. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, सुख विश्रांती समाधान ज्यांच्याकडे मिळते, नाथ राय सगळ्या गोष्टी पाहून आदिशक्ती मुक्ताईंच्या समोर उभं राहून हात जोडून प्रार्थना करतात आणि मुक्ताबाईच्या प्रसन्नतेकरता स्तुती करतात. ऐका, स्तुती करत असताना स्तुती ही 3 प्रकाराने होत असते. कधी कधी भ्रमेमध्ये होते, त्याला भ्रामिक स्तुती म्हणतात. कधी कधी भिडेमध्ये होते, कधी कधी आगंतुक होते, पण वास्तवतेमध्ये जे होते त्याला वस्तुस्थिती असं म्हणतात. ज्ञानोबाराय आधी करून ज्या ज्या संतांकडे आपण पहा, जरेसे आपण मागणी प्रकरणातील अभंगाचं चिंतन करणाऱ्यापैकी एक आपण आहोत. प्रसन्न होण्याकरता देवाची संताची काय करावी लागते? स्तुती करावी लागते. सर्वसामान्य व्यवहारात आपण स्तुती जे करत असतो ते भ्रमामध्ये करतो, त्याला भ्रामिक स्तुती म्हणतात. सासूबाई जावयाची जी स्तुती करतात, आता त्या गोष्टी सांगून आपल्याला काही टाइम पास करायचा नाही, कारण आपल्याकडे टाइम नाही. विठ्ठला कधी कधी भिडेमध्ये स्तुती होते. उष्ट्राणांचे ग्रहे लग्न गर्दभ शांती पाठ कहा परस्पर प्रशंसोती अहो रूपम अहो ध्वनी. चला, पण या ठिकाणी नाथ राय मुक्ताबाईचं जे वर्णन करतात, मुक्ताबाईची जी स्तुती करतात, ते वास्तवतेमध्ये असलेली स्तुती करतात की आईसाहेब तुम्ही कोण आहात. ऐका, त्यांच्या प्रसन्नतेकरता विशेषण देऊन स्तुती करतात. आपण कोण आहात, कुठले विशेषण नाथराय देतात, आणि काय प्रार्थनेचा विषय काय आहे, मागणीचा विषय काय आहे, विशेषण देऊन मागणी आपल्या पदरामध्ये पाडून घेतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगत्रया जननी
सुंदर चाल लावली. खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद आहे. कारण लढीवाळ त्या शब्दाला न्याय देण्याची जी भूमिका आहे ती कलाकाराकडे असली पाहिजे. अलीकडे कलाकार कमी आहेत, नकलाकारच जास्त आहेत. विठाला कारण मागणी लढीवाळ आहे ना. चाल कशी लढीवाळ पाहिजे. वातावरण तयार करण्याकरता कोणा समोर मागणी आहे. आदिशक्ती मुक्ताबाई ऐका. जगत्रय जननी असलेल्या मुक्ताईच्या समोर नाथ राय उभे आहेत. पैठण निवासी नाथ महाराज हात जोडून प्रार्थना करतात. आणि प्रार्थनेचा विषय लढीवाळ आहे. लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी. वासुदेवे वासुदेवी मधवरी, वासुदेवी मधवरी. कृपा असू देणे मजवरी. नाथराय प्रार्थना करतात हात जोडून. आई साहेब मी कोण आहो. मी तुमचं लढीवाळ तान्हे. लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, कृपा असू देणे मजवरी. अगदी लढीवाळ प्रार्थना असल्यामुळं त्या शब्दाला तसा न्याय देण्याची भूमिका तुमच्या साधनेतून खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद आहेत. नाथराय म्हणतात आईसाहेब तुम्ही कोण आहात. जगत्रय जननी मुक्ताबाई माते. हा इतके विशेषण हे जरा तुम्हाला जास्त वाटत नाही. आदिशक्ती मुक्ताबाई लहान ज्ञानोबारांची बहीण असताना एवढे विशेषण कसे काय देतात. मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये सगळे घाबरूनच बोलतात. कारण मुक्ताबाईचं व्यक्तिमत्व परखड आहे. सगळ्यांच्या पाठाचा अभंग आहे. आपण नेहमीच म्हणतो नमो ज्ञानेश्वरा. गुरुजी म्हणतो की नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. निळोबारायांनी तिन्ही भावंडांचं वर्णन केलं या अभंगामध्ये आणि नमन केलं. नमन केलं आणि नमन करताना एकच विशेषण दिलं. कुठलं. उदारा. नमो उदारा निवृत्तीनाथा, नमो उदारा ज्ञानेश्वरा आणि नमो उदारा सोपान देवा. एका चरणामध्ये तिन्ही भावंडांचं वर्णन, तिन्ही भावंडांना नमन, विशेषण एक. कुठलं. उदारा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. तीनही भावंडांना एकच विशेषण दिलं. एका चरणामध्ये तिघांना नमन केलं. पण मुक्ताबाई करता मुक्ताबाई नमो देवा.
मुक्ताबाई या अभंगाचं ध्रुवपदच आहे. ध्रुवपद त्याला म्हणतात जे प्रधान असते ते, ज्याच्या भोवती सगळे चरण फिरत असतात. चला, मुक्ताबाईला विशेषण देताना निळोपर्यंत मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. किती विशेषण आहेत. आद्यत्रय जननी, जगत्रय जननी. नाथराय जगत्रय जननी म्हणतात, निळोबर आहे आद्यत्रय जननी म्हणतात. मुक्ताबाई तर फार लहान आहेत. या अवतारामध्ये जरी मुक्ताबाईंचं हे स्वरूप असलं तरी मुक्ताबाईंचं मूळ स्वरूप काय ते पाहिल्याशिवाय आपल्याला या पदाचं चिंतन करता येणार नाही. जगत्रय जननी, आद्यत्रय जननी हे जे विशेषण संतांनी दिले हे काही भिडेपोटी दिले नाहीत. तिथं काय संतांना काय. आणि म्हणून मुक्ताबाईचं वर्णन करताना विशेषण का दिले तर त्याचं चिंतन असं आहे. हे जे जगत्रय जननी आद्यत्रय जननी म्हणतात, मुक्ताबाईचं मूळ स्वरूप कुठलं आहे ते पाहावं लागेल. या अवतारामध्ये जरी ते ज्ञानोबाऱ्यांच्या बहिणी म्हणून अवताराला आल्या असल्या तरी, मुक्ताबाई हे नाव जरी त्यांनी धारण केलं असलं तरी त्यांचं मूळ स्वरूप काय. त्यांचं मूळ स्वरूप आहे जेव्हा ब्रह्म साकारत असते. ब्रह्माला साकारण्याकरता ते एकटं काही प्रगट होऊ शकत नाही, त्याला कुठली तरी सहाय्यता घ्यावी लागते. त्या दिवशी महाराजांनी सुंदर सांगितलं, सगळ्यांनी आपण ऐकलं. पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं. म्हणजे काहीतरी होतं ना. काय होतं. एक शून्य होतं. एक शून्याची होते. मग शून्याला काही किंमत आहे काय महाराजजी. शून्याला किंमत नाही. एक शून्य आणि त्याच्यावर दोन शून्य ठेवले किती होतात रे. एका शून्यावर दोन शून्य ठेवले किती होतात. वाचणं संख्या किती होते. बरं जाऊ दे, 4 ठेवले. 2 वाचता येत नाही म्हणून एका शून्यावर 4 शून्य ठेवले किती होतात रे. काहीच नाही. वा, काय हुशार पोरं आहेत कुष्ट्यातले. एका शून्यावर 4 शून्य ठेवले काहीच होत नाही. बरोबर त्याला, कारण शून्याला काही किंमत नाही. शून्याला किंमत कधी येईल. ऐक, एक शून्य आहे, शून्याला काही किंमत नाही, पण शून्याला काहीच किंमत नाही असं कोणी समजण्याचं कारण नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, एक शून्याची होते. एक शून्य होतं, पण ते शून्य, त्या शून्याला एक फाटा दिला. किती झाला रे. एक शून्य त्याला एक फाटा दिला. किती झाला. त्याच्यावर एक शून्य दिलं किती झाले. 10. एके दाखविले 10. फाटा पहा पुसोनी. आणि मग तो जो फाटा आहे, महाराज म्हणतात तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. ब्रह्म जेव्हा साकारत असते त्याला साकारण्याकरता कुठली तरी सहाय्यता असते, जिला मूळ माया म्हणतात. माया नाही, मूळ माया, योग माया. मुक्ताबाई कोण आहेत. मुक्ताबाईला जे विशेषण दिले सगळ्या संतांनी, संत कानोपात्र असं म्हणतात, धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. काय धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सकया. ज्ञानोबर आहे, आदिशक्ती मुक्ताबाई कोण आहेत. हे संत कोण आहेत. ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. आहे की नाही. मूळ माया मुक्ताबाई, जे आदिशक्ती मुक्ताबाई आहे. ऐका, त्या मुक्ताबाईचं मूळ स्वरूप काय आहे तर ब्रह्माला साकारण्याकरता ज्या काही शक्ती लागतात, गुरुवर्य निवृत्ती महाराजांनी त्याचं फार मोठं चिंतन केलं. ते जर मी सांगत राहिलो तर आता लोकांना झोप येऊन जाईल. पण आपण वेळेचं या आयोजकांना खूप धन्यवाद देऊ सतीश महाराज, की ज्यांनी 7 ते 9ची वेळ ठेवली. 9 ते 11 लोक कीर्तन ठेवतात, मग 11 वाजता लोक कीर्तनामध्ये झोपतात. म्हणजे कीर्तनामध्ये झोप येते म्हणतात. कीर्तनामध्ये झोप येत नाही, झोपीत कीर्तन येते. हां, वेळच तशी आहे. 7 ते 9 खूप चांगली वेळ आहे, म्हणून झोप येण्याचं काही काम नाही. जरी ब्रह्म हा शब्दाचा उच्चार झाला तरी विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ब्रह्माला साकारण्याकरता जवळजवळ 6 शक्तीचा सहाय्य घ्यावं लागते. त्याच्यामध्ये पहिली शक्ती आहे चित शक्ती, दुसरी आहे पराशक्ती,
तिसरे आदिशक्ती, चौथ्या ज्ञानशक्ती, पाचव्या इच्छाशक्ती आणि सहाव्या कार्यशक्ती. सगळ्याचं आपण चिंतन करू नये. थोडं थोडं मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये जेवढं आहे. पहिले ब्रह्माला प्रकाशित करणारी जी आहे तिचं नाव ब्रह्मचित्कला. म्हणून मुक्ताबाईला एक विशेषण आहे, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. पराशक्ती आहे, आदिशक्ती आहे. आदिशक्ती म्हणजे काय? ज्या शक्तीच्या माध्यमातून या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे निर्मिती, पालन आणि संहार ही व्यवस्थापना करण्याकरता तीन देवाची निर्मिती ज्या शक्तीच्या माध्यमातून होते त्या शक्तीला आदिशक्ती असं म्हणतात. मग मुक्ताबाईनं आदिशक्तीचा समन्वय काय? सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं जे वर्णन केलं ते आदिशक्ती मुक्ताबाई म्हणून केलं. सगळ्यांचे प्रमाण ओझरते सांगून जातो, वेळ कमी असल्यामुळं. जनाबाई म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. नामदेवराय म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्तपणे अवतरली, आम्हा लागुनी झाली घोड चुकी. म्हणजे मुक्ताबाईला आदिशक्ती नामदेवराय म्हणतात, मुक्ताबाईला आदिशक्ती जनाबाई म्हणतात आणि मुक्ताबाईला आदिशक्ती संत एकनाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, ज्या शक्तीच्या माध्यमातून तिन्ही देवाची निर्मिती होते. आणि म्हणून मुक्ताबाईला लक्ष्मी म्हणून, पार्वती म्हणून, सावित्री म्हणून उपासना करायची नाही. मुक्ताबाईंची उपासना करून लक्ष्मी प्राप्त होईल हा भाग वेगळा. कारण लक्ष्मी कोण आहे? श्री सूक्तामध्ये असं वर्णन आहे, ओम महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रिय सखी देवी नमाम्यच्युत वल्लभा. म्हणजे लक्ष्मी कोण आहेत? विष्णूच्या. पार्वती कोण आहेत? आणि मुक्ताबाई कोण आहेत? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी, तिन्ही देवाची त्या जननी असल्यामुळं मुक्ताबाईचं फार मोठं काय सामर्थ्य आहे. आणि म्हणून संतांनी त्यांना आद्यत्रय जननी, जगत्रय जननी. चौथ्या प्रकारची शक्ती आहे ज्ञानशक्ती. ब्रह्माला साकारल्यानंतर जी सर्वज्ञता प्राप्त होते. सर्वज्ञता मी बोलून गेलो, अज्ञ, तज्ज्ञ आणि सर्वज्ञ. अज्ञ वेगळे, त्यांचं काही वर्णन करायचं नाही, असो वायाने ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये. तज्ज्ञ एखाद्या क्षेत्रामधले तज्ज्ञ म्हणजे का हो, हे इंजिनियर आहेत, मग इंजिनियर इकडे या, हना मृदंग 2 मध्ये लावून द्या. ते काय म्हणते? ते काय आपल्याला कळते? हो, आम्ही काय त्यातलं आम्हाला काय कळते? म्हणजे ते तज्ज्ञ आहेत, पण एखाद्या विषयातले तज्ज्ञ आहेत. पण सर्वज्ञ कोणाला म्हणतात? मुंगीपासनं तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जन्माचं ज्ञान ज्याला असते त्याला सर्वज्ञ म्हणतात. ब्रह्माला साकारलं तर सर्वज्ञता ज्या ज्ञानात प्राप्त होते त्या शक्तीचं नाव आहे ज्ञानशक्ती. आणि त्यांचा आणि मुक्ताबाईचा काय समन्वय आहे? निरोप बाराय सांगतात, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान
मुक्ताईच्या संदर्भामध्ये असल्यामुळं सर्व संतांनी मुक्ताला श्रेष्ठत्व प्रदान तर केलं, पण विशेष करून निळोबार आहे आणि नाथ महाराज जी मुक्ताबाईला जगत्रय जननी मुक्ताबाई माते, सगळ्यांची जननी असलेले आदिशक्ती मुक्ताबाईंचं असं विशेषण देऊन वर्णन जेव्हा नाथराय करतात आणि मग प्रसन्न झाल्यानंतर मुक्ताबाईकडे मागण्याचा प्रार्थनेचा प्रस्ताव ठेवतात. काय म्हणणं आहे मुक्ताबाईच्या समोर नाथरायांचं? सगळ्यांनी ऐका. कृपा करी वरदस्ते मजवरी, तुम्ही आमच्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. कारण मनुष्याचं जीवन संत कृपेशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही, हे नाथ महाराजांना ज्ञात होतं. आणि म्हणून नाथराणी मुक्ताबाईकडे प्रार्थना मागणी केली. कशाची? कृपेची. पण कुठली कृपा हो? कृपेचे काही प्रकार आहेत. एक आलिंगन कृपा आहे, एक नेत्र कृपा आहे आणि एक हस्तकृपा आहे. आलिंगन कृपा कोणी कोणावर केली, त्याचं काय स्वरूप आहे, आपल्याला हस्तकृपेचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून आलिंगन कृपा भगवंताने अर्जुनावर केली. नेत्रकृपा, त्या नेत्रकृपेचं विशिष्ट सामर्थ्य आहे. नेत्रकृपा म्हणजे कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. संतांकडे का जावं लागते? आज आपल्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे लोक येऊन गेले. काल यांचं कीर्तन झालं. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, श्री गुरु चंद्रशेखरजी महाराज, हे नुसतं आले आणि यांनी आपल्यावर नेत्रकृपेने कटाक्ष जरी टाकला तरी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची सामर्थ्य शक्ती त्यांच्या नेत्रकृपेमध्ये आहे. मुक्ताबाईच्या दर्शनाला मुक्ताईनगरला का जायचं? त्याचं कारण आहे, आपण आईसाहेबाचं दर्शन घ्यायचं नाही, मुक्ताबाईकडे आपण जायचं. पण मुक्ताबाईने आपल्याकडे पाहिलं की तात्काळ त्यांच्या नेत्रकृपेचं सामर्थ्य काय हो. त्यांच्या जाऊ द्या, सृष्टीमध्ये सामान्य जीवाच्या नेत्रकृपेमध्ये काय सामर्थ्य आहे तुकोबारांना विचारा. तुकोबारा सांगतात, कासवी तू पाहिली काय भाऊ? कासव पाहला काय? पाहला कसा असतो? मस्त असतो की नाही? हा, पाठ असते त्याला. हा, बरोबर आहे. कासव सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा. कासव तुकोबाराने संशोधन केलं. ती कासवी आपल्या पिलाकडे फक्त पाहते. काय करते? फक्त नेत्रकृपेने त्याच्यावर कटाक्ष टाकते. त्याचा परिणाम सांगतो. तुकोबारे सांगतात, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, निशानाई भेटी अंग संगे, निशानाई भेटी अंग संगे, निशानाई भेटी अंग संगे. सांगतात ते कासवी आपल्या बाळाकडे फक्त नेत्रकृपाने कटाक्ष टाकते, फक्त पाहते. त्याचा परिणाम, तिला दूध नाही, दुधा नाही, भेटी नाही, अंगसंग नाही. त्या बाळाचा आणि त्या आईचा अंगसंग नाही, दूध नाही आणि भेटही नाही. दुधा नाही, भेटी, अंगसंगे पण बाळ वाढे. काय कशाने वाढे? वाढे कृपा दृष्टी. नेत्रकृपेचं सामर्थ्य जर एका सामान्य जीवामध्ये एवढं प्रचंड असेल, हे सगळ्या जननी कोणाची? आद्यत्रय जननी, जगत्रय जननी असलेली माते, आई असलेली मुक्ताबाई, तिच्या नेत्रकृपेमध्ये काय सामर्थ्य आहे? आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवरे भक्ता दिधले वरदान. आई साहेबांची नेत्रकृपा झाली की मुक्ताबाई त्यांना, ज्यांच्यावर कृपा झाली त्यांना आपल्या पदावर बसवतात. मग मुक्ताबाई कोण्या पदावर? सभापती पदावर आहेत. 2.5 वर्षे ते राहतात आणि 2.5 वर्षे ज्यांच्यावर कृपा करतात त्यांना देतात. असं आहे का? काय पद आहे मुक्ताबाईंचं? ऐका. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा तो जाईल मोक्ष पदा. मुक्ताबाईचं पद कुठलं आहे? सायुज्य संपदा पावेल, हे मुक्ताबाईचं पद आहे. हे नेत्रकृपेने प्राप्त होते. विठ्ठला शंकराचार्यांनी ज्या त्रोटकावरती कृपा केली, फार मोठी कथा आहे की नाही? हा, ती नेत्रकृपा. पण नाथराय फार हुशार आहेत. हा, मुक्ताबाईकडे जी मागणी करतात, मागणीचा जो विषय आहे तो नेत्रकृपा नाही. तो कुठला कृपा आहे? कृपा करी वरद हस्ते मज, कृपा करी वरद हस्ते मज, कृपा करी वरद हस्ते मज, जगत्रय जननी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई माते, जगत्रय जननी मुक्ताबाई माते.
आदि जगत वैजनादि मुक्ताबाई पाकरी वनस्ते मजवरी पाकरी वनस्ते मजवरी पाकरी वनस्ते मजवरी. नाथ राय म्हणतात आईसाहेब तुम्ही माझ्यावर कृपा करा. कारण तुम्ही कृपा केल्याशिवाय मनुष्याचं जीवन पूर्ण होत नाही. तुम्ही जीवावर नाही, तुम्ही कधी जनावर कृपा केली होता तुमची कृपा. हा काय होणार नाही, पण माझ्यावर कृपा करा. पण कुठली कृपा? हस्तकृपा. हस्तकृपेमध्ये नेत्रकृपा आहे. नेत्रकृपा झाल्याशिवाय हस्तकृपा होऊ शकत नाही. पण दोन्ही कृपा ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात ती हस्तकृपेची मागणी केली. जी कृपा सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा त्यांची. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करू. जी बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकोबारानं कृपा केली. जी कृपा जगद्गुरु तुकोबाराने निळोबारण केली, हात ठेविला मस्तकी, त्याला कुठली कृपा म्हणतात? हस्तकृपा. नाथ म्हणतात मुक्ताबाई तुम्ही माझ्यावर हस्तकृपा करा. कृपा करी वरद हस्ते मजवरी. आणि जी कृपा आमच्यावर करा असं नाथराय म्हणतात, ती कृपा कुठल्या परंपरेने तुम्हाला प्राप्त झाली? ऐका, माणसाला परंपरा सांगता आली पाहिजे. कोण्या परंपरेचे आम्ही आहोत? तुम्ही कोणाचे शिष्य आहात? तुमचे गुरु कोण आहेत हे सांगत जा. अलीकडे जरा विचित्र फॅड निघालं. हा तुमचे गुरु कोण आहेत? हट, आमचे गुरु कोणीच नाही. हा तुमचे गुरु कोणीच नाही. स्वयंभू आई ते केलो नाही. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. स्वयंभू आमचे गुरु कोणीच नाही. बरं शिष्य गावाचे गाव शिष्य द्यायचे. काय आश्चर्य आहे, गुरु कोणीच नाही, शिष्य गावाचे गाव शिष्य. असं काय? हो दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. किती गुरु? किती गणेश महाराज? 24 गुरु. शिष्य किती? फक्त 3. दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, आणि जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. गुरु 24, शिष्य यांचे शिष्य सगळे, गुरु कोणीच नाही. परंपरा सांगता आली पाहिजे आम्ही कोण्या परंपरेचे आहोत, हे की नाही? तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य कीर्तन लाय ते फळे. हा संप्रदाय आपल्याला सांगता आला पाहिजे आम्ही कोण्या संप्रदायाचे आहोत. आम्हाला कुठला कोणाचा वारसा प्राप्त झाला जरा सांगत जा. कोणाचं टिपण बसवत जा, पण सांगत जा. सांगण्याकरता काय प्रांजळ आपण द्यायचे ना, हे यांच्या मुखातून ऐकून ऐकून आम्ही कीर्तनकार झालो. सांगण्याकरता अडचण काय? विठ्ठला तसं ज्या हस्तकृपेने आम्हाला तुम्ही उपकृत करा असं नाथराय म्हणतात, ती हस्तकृपा तुम्हाला कुठल्या परंपरेने प्राप्त झाली त्याचं चिंतन नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या आदिनाथानुग्रह
अवतारामध्ये मुक्ताबाई म्हणून तुम्ही जे अवताराला आलात आणि या अवतारा आल्यानंतर तुमचं जे कार्य आहे त्या कार्याच्या ज्या परंपरेमध्ये तुम्ही हस्तकृपेचे पाईक बनलात, ती हस्तकृपा तुम्हाला कुठल्या परंपरेने मिळाली, तुमच्या अनुग्रहाची परंपरा काय आहे, तर या चरणामध्ये 3 नाथ सांगितले. पहिले आदिनाथे, नाथे हस्त ठेविला मस्तके तुम्हीचे. आदिनाथे अनुग्रह, नाथा अशी दिदाला. हे पहिले 2 नाथ कोण आहेत? पहिले आदिनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मशिंद्र तयाचा पट्ट शिष्य. मशिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वडला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. ज्ञानदेव उपदेश करुणिया पायी, सोपान मुक्ताबाई बोधियल्या. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला. एकट्या नामदेवरांचे 14 लोकांचं कुटुंब, नामयाचे कुटुंब, चांगा वटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईंचा. हा जो हस्तकृपेचा जो अनुग्रह तुम्हाला परंपरेने प्राप्त झाला, त्यामध्ये पहिले आहेत आदिनाथे अनुग्रह तुमच्यावर केला. कोणाला? नाथे हस्त ठेवला, गोरक्षनाथ आणि गैरीनाथ. गैरीनाथाने नंतर 3रे नाथ आहेत नाथे हस्त ठेविला मस्तक तुमच्या. पहिले आदिनाथ, नंतरचे गोरक्षनाथ, गहिनीनाथ. आणि गहिनीनाथाने जो हस्तकृपेचा अनुग्रह निवृत्तीनाथांना केला, निवृत्तीनाथाने मग तुमच्या डोक्यावर हात ठेवला. आता निवृत्तीनाथाने मुक्ताबाईच्या डोक्यावर कधी हात ठेवला? मुक्ताबाईच्या समाधी प्रसंगामध्ये सगळे अभंग आहेत. आपली वेळ संपत आलेली आहे, 8:45 वाजले, तिकडे आपल्याला काही जायचं नाही. फक्त एवढं सांगतो, जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या किंवा होण्याच्या आधीचा जो प्रसंग आहे, निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी, गमन कोणे दिशी आरंभिले. आणि मग एकांतामध्ये मुक्ताबाईला जेव्हा सांगत असताना त्या उंचीवरून त्यांचा संवाद झाला. निवृत्तीनाथांना आणि मुक्ताबाईचा फार मोठा संवाद आहे. आणि मग त्यावेळेस मुक्ताबाईची फार मोठी काळजी होती, कारण मुक्ताबाई ह्या श्री संत असल्यामुळं समाधी घ्यायची की काय करायचं, देहाचा लय कसा करायचा हा विषय असल्यामुळं निवृत्तीनाथाने मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला. नाथे हस्त ठेविला मस्तके तुम्हीच्या. आणि मग मुक्ताबाईंना चिरंजीव बनवलं. काय बनवलं? अश्वत्थामा बलिर्वास हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामेचे सप्तेता चिरंजीविना. हे जे 7 चिरंजीव आहेत, म्हणून मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये मुक्ताबाईची समाधी नाही, कारण ती आकाश समाधी आहे. गडाडली बीज निरंजनी. जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाले आईसाहेब, पण चिरंजीव असल्यामुळं मुक्ताईच्या मंदिरात सुरेख मूर्ती मुक्ताबाईंची स्थापन केल्या गेली. ज्ञानोबारांची समाधी, निवृत्तीनाथांची समाधी आणि सोपान काकाची समाधी. मग ज्ञानोबारायांची जशी समाधी आहे तशी मुक्ताई समाधी नाही, मुक्ताबाईची मूर्ती आहे. का? तर निवृत्तीनाथाने मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला, हस्तकृपेने त्याला उपकृत केलं आणि त्या हस्तकृपेने मुक्ताबाईला चिरंजीव बनवलं. आणि म्हणून उद्धवाचा आणि देवाचा संवाद आहे. देवा, उद्धवाने विचारलं मुक्ताबाईची काय गती आहे? मग देवाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुला माहित नाही काय? अरे मुक्ताबाई ब्राह्मणी साचार निर्विकार जाण उद्धवा. निवृत्तीनाथाने शेवटच्या अवस्थेमध्ये हस्तकृपेने त्यांना अनुग्रहित केलं आणि त्यांच्या देहाचं काय करायचं, जो अनुग्रह शेवटच्या अवस्थेमध्ये निवृत्तीनाथाने तुमच्या डोक्यावर ठेवला. आदिनाथे अनुग्रह नाथाशी दिदला. तीच परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली आणि निवृत्तीनाथाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. त्याच हस्तकृपेचा अनुग्रह तुम्ही आमच्यावर करा. आणि म्हणून नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या, तोच वरदस्त कृपा करी वरदस्ते मजवरी. त्याच हस्ताने हस्तकृपा आमच्यावर तुम्ही करा. तुम्ही कोण आहात तुमचं आतापर्यंत जे वर्णन केल्या गेलं, पण या अवतारामध्ये तुमचं जे चरित्र आहे, पुढे जे काही तुम्ही चरित्र केलं, तुम्ही ज्या काही लीला केल्या, त्या तुमच्या तो चरित्राचा भाग होता. वास्तविक पाहता तुम्ही नाथ परंपरेचे अनुग्रहित असताना नाथ परंपरा एकांतामध्ये राहून, लोकांतामध्ये नाही, एकांतामध्ये राहून एकट्याचा उद्धार करून गेले. बस असं असताना गिरी कपारामध्ये न राहता, जशी नाथ परंपरा कोण्या गुहेमध्ये कपारामध्ये राहून साधना करणे, साधना करून एकट्याचा उद्धार करणे, एकांतामध्ये राहणे, असे जरी असले, या परंपरेचे तुम्ही पाईक जरी असले, तरी जगाच्या उद्धारा, जगदोद्धारा लागी, जगाच्या कल्याणा तुमचा अवतार असल्यामुळं पुढील अवतारामध्ये जे तुमचं चरित्र झालं, त्या चरित्राचा भाग एक बाललीला त्या अवतारातल्या असल्यामुळं
चौथ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, बाळलीला केली जगी ख्याती मिरविली, चांगयाची हरली 64 कळा. तुम्ही जे पुढचं चरित्र तुमच्या जीवनामध्ये झालं, त्या तुमच्या जीवनातील काय होत्या? बाळ लीला होत्या. धरुण सगुण रूपे केली बाळ लीला, सगुण रूपे केली बाळ लीला, सगुण रूपे केली बाळ लीला, सगुण रूपे केली बाळ लीला. बोलविला रेडा निगमवा, बोलविला लीला निगमवा, बोलविला लीला निगमवा. धरुण सगुण रूपे केली बाल क्रीडा, बाळ लीला केली जगी ख्याती. मग तुमच्या ज्या अवताराचं काही चरित्र आहे, तर ते सगळे चरित्र सांगणं काही शक्य नाही. आणि म्हणून सगळं तुमचं जे चरित्र, आता मुक्ताबाईंचं चरित्र म्हणजे ज्ञानोबारायांचं, निवृत्तीनाथांचं, सोपान काकांचं, चारही भावंडांचं चरित्र, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. आणि यांचं चरित्र एकट्या मुक्ताबाईचं सांगता येत नाही, ज्ञानोबारायांचं सांगता येत नाही, सोपान काकाचं सांगता येत नाही, निवृत्तीनाथांचं सांगता येत नाही. चौघांचंही जीवन चरित्र इतकं एकरूप आहे, एकाला वगळून एकाचं स्वतंत्र चरित्र आपण जर सांगायला गेलो तर ते पूर्ण होऊ शकत नाही. इतकं एकरूप चरित्र असल्यामुळं कोणाचे स्वतंत्र चरित्र सांगता येत नाही. ज्या ज्या काही बाळलीला आहेत, पण त्या सगळ्या लीलेमध्ये, त्या चरित्रामध्ये मुक्ताबाईचं स्थान एक विशेष आगळं आणि वेगळं आहे. कारण तिन्ही भावंडांचं जे चरित्र आहे, त्या चरित्रामध्ये मुक्ताबाईला जर वजा केलं, जसं रामायणामधून हनुमंतराचं पात्र जर बाजूला काढलं तर त्या रामायणाला काही अर्थ राहणार नाही. तसं या चारही भावंडांच्या चरित्रामध्ये, लीलेमध्ये, बाळलीलेमध्ये मुक्ताबाईला जर बाजूला काढलं तर ती कुठलीच लीला पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये. तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये, तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये. त्रिवेणीचा ओघ, त्रिवेणीचा ओघ, त्रिवेणीचा ओघ, तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये, तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये, तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये. एवढं काही चरित्र आहे. बघ, ज्ञानेश्वरी निर्मितीच्या संदर्भामध्ये असेल, प्रेते उठवण्याच्या संदर्भामध्ये असेल, मांडे भाजण्याचा प्रसंग असेल, रेडा बोलवण्याचा असेल, भिंत चालवण्याचा असेल, चांगदेवरायांचा गर्व परिहाराचं असेल, नामदेवरायाच्या गर्व परिहाराचं असेल, जे जे काही बाळ लीला धरुण सगुण रूपे केली, त्यामध्ये सगळं मुक्ताबाईचं वर्णन असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काकांनी मुक्ताबाईंच्या संदर्भामध्ये धरुण सगुण रूपे केली बाल क्रीडा, बोलविला रेडा किंवा बाळ लीला केली जगी ख्याती मिरविली, चांगयाची हरली, एक चरित्राचा उल्लेख केला नाथ महाराजांनी चांगदेव महाराजांचा. आणि म्हणून चांगदेव महाराज कोण होते, आणि मग नंतर आपल्याला मुक्ताबाई कळेल. लोकांना असं वाटते चांगदेव कोणाच होता, म्हणजे चांगदेव बघणारा काहीच कळत नव्हतं असं लोकांना वाटतं. चांगदेव कोरा होता मग त्याला काही समजत नव्हतं. कोणी म्हणावं चांग्या सोय धरी चांगदेव कोरा होता, हे फक्त मुक्ताबाईने म्हणावं. म्हणशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जरा, शरणाला मूर्ख बिभीषण, लंका राज्यदान मागितले. बिभीषणाला मूर्ख, महामूर्ख आपण म्हणू शकतो का? ते तुकोबारायांनी म्हणावं, ते नामदेवरायांनी म्हणावं. तसं चांगदेवाच्या संदर्भात मुक्ताबाईंनी बोलावं, आपण बोलू शकत. कारण चांगदेव महाराज खूप विद्वान होते. ऐका, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, सर्व सिद्धी, 64 कळा. किती? काळ वंचना क्रिया, काळाला परत पाठवण्याची क्रिया होती. 14 वेळा परत पाठवलं योग सामर्थ्याने. काळ वंचना ही क्रिया हस्तगत होती. असे महान असलेले चांगदेव, ज्यांच्याकडे 64 कळा होत्या, पण 65वी इकडे होती. कोणाकडे? त्यांच्याकडे 64 होत्या ना, पण 64 कळा 65वी इकडे असल्यामुळं कळा 65वी ज्ञानदेवी दावली. त्यांच्या माध्यमातून चांगयाची विराली अहम ममता, अशा चांगदेव महाराजांना खऱ्या अर्थाने तुम्ही काय केलं? हस्तकृपेने उपकृत केलं. तुम्ही त्यांचा निरव केला. निरविला चांगा मुक्ताई हाती. आणि मुक्ताबाईने तुम्ही आदिशक्ती मुक्ताबाई, तुम्ही चांगदेव महाराजांना कृपा केली. का कृपा केली? कशी कृपा केली? चांग देव शरण काया वाचा म्हणे, एका जनार्दनी म्हणे तैशापरी. चांगदेव महाराज तुम्हाला शरणागत झाले. चांगाला लोटांगणी लोळे
मुक्ताई चरणी चांग देव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताबाईंचा. त्या दिवशी महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. चांगदेव महाराजांनी शरणागती पत्करली मुक्ताबाईंची. जशी शरणागती चांगदेव महाराजांनी पत्करली तसेच आम्ही तुम्हाला शरण आलो, आम्ही तुम्हाला शरणागत झालो. तुम्ही आमच्यावर कृपा करावी. कुठली कृपा करावी? हस्तकृपा करावी. असा सुंदर असा चिंतनाचा विषय नाथ महाराजांनी प्रार्थनेच्या माध्यमातनं, मागणीच्या माध्यमातनं आदिशक्ती मुक्ताईच्या समोर मांडला. मुक्ताबाईंनी सुद्धा त्यांच्यावर कृपा केली. त्याला संदर्भ दिला चांगदेव महाराजांना. चांगदेव महाराजांनी जशी तुम्ही कृपा केली, कशी कृपा केली? निरविला चांगा मुक्ताई हाती. जसं तुम्ही त्यांना निरवलं, आपलेपणाने निरवलं. निरोबरा मुक्ताबाईला काय म्हणतात? निळा शरणागत म्हणावा आपुला, संती निरविला देऊन याती. एकदा तुम्ही आपलेपणाने मला निरवावं असं जेव्हा निरोबराय म्हणतात, त्याच पद्धतीने तुम्ही चांगदेव महाराजांना निरवलं, त्यांच्यावर कृपा केली. जशी कृपा त्यांच्यावर केली तशी तुम्ही आमच्यावर कृपा करा. तुमच्या कृपेशिवाय आमचं जीवन परिपूर्ण होत नाही. अशी सुंदर मागणी आणि प्रार्थना जगत्रय जननी मुक्ताबाईकडे नाथ महाराजांनी केली. आपण सुद्धा ती प्रार्थना करू आणि संत कृपेला प्राप्त होऊ. आणि संत कृपा प्राप्त होण्याकरता राम कृपा विनू नाही धरुषण संता. संताची कृपा व्हावी असं वाटत असेल तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय संताची कृपा होत नाही. आणि संताची कृपा झाल्याशिवाय परमात्माकडे जाता येत नाही. हा सगळा समन्वय असल्यामुळं देवाची कृपा आपल्यावर व्हावी, नंतर देवाने आपल्यावर कृपा करावी. आणि देवाने कृपा करून संत मुक्ताबाईकडे आपल्याला त्यांनी घेऊन जावं आणि मुक्ताबाईंचा परिचय करून जावा. वास्तवते परिचय करून देण्याकरता देवाचं चिंतन आपण करू. त्या देवाचं चिंतन करून त्यांच्याकडे प्रार्थना करू की आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा पात्र होण्याकरता. कारण जे प्रेम असते महाराज, प्रेम हे अतिशय अगत्याचं असते. प्रेम देवाचे देणे, देवाकडून ते प्रेम घ्यायचं असते. ज्या देवाला प्रेम मुक्ताबाईंनी द्यावं, पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताबाईने पाहिजेला प्रेम पाहणा, प्रेम देवाकडे द्यावं. आपण देवाकडे प्रेमाची मागणी करावी आणि देवाने आपल्याला प्रेम देऊन मुक्ताईसारख्या संताच्या कृपेला पात्र करून द्यावं. त्याकरता भगवंताचं चिंतन करा, हात मोकळे करा आणि त्या भगवंताची प्रार्थना करा. विठोबा रखुमाई जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मजवरी. सर्वांना प्रार्थना आहे आणि विनंती आहे. आपण 7 दिवसपर्यंत इथं उपासना केली. आता कोणी कोणी काय काय उपासना केली, एवढं मोठं कार्य हे उभं राहिलं आणि सिद्धीस गेलं. हे सगळ्यांच्या सहकार्याने गेलं आणि म्हणून देवाकरता आपण हे सगळं केलं. कोणाकरता केलं? देवाकरता केलं. भगवंताने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याकडून आता हे 7 दिवस उपासना घडली. आपण 7 दिवसाच्या उपासनेच्या माध्यमातून देवाकडे काहीतरी मागण्याचे अधिकारी झालो. कोणाकडे मागावं? एक तर संताकडे मागावं, नाहीतर देवाकडे मागावं. आता काय मागावं? नाथ महाराजांकडे काही कमी नव्हतं. मनुष्य मागत केव्हा असतो? आहे की नाही? गरज आणि अप्राप्ती याच्या संधीतून जे निर्माण होते त्याला मागणी असं म्हणतात. मग नाथराकडे काय कमी होतं की मुक्ताबाईकडे हात जोडून ते हे सगळं मागतात? कारण मनुष्याचं जीवन परिपूर्ण व्हावं असं वाटत असेल तर संत कृपेशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संत म्हणून कोण आहेत? संत निवृत्ती सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे आदिशक्ती मुक्ताईसारखे थोर संत. त्या संताकडे आपण मागत असताना काय मागावं? प्रपंचातला आपण मागतच असतो आणि संत देतच असतात. ऐका,
आणि मुक्ताबाईचं आईचं अंतकरण आहे. जननी माते हे विशेषण मुक्ताबाईला आहेत. सगळ्यांनी ऐका, आदिशक्ती मुक्ताबाई हे मातृ हृदयाचं दैवत आहे. न मागता देणारं दैवत आहे. काय काय देते? आंधळ्याशी डोळे देतो, पांगोळाशी पाय, वांझा पुत्र होय. नवसपूर्वी विठाई, त्या नवसपूर्वी मुक्ताबाई. मुक्ताबाई तुम्हाला अहिक देतात, लौकिक देतात आणि अलौकिकही देतात. अलीकडचं देतात. अलीकडचं मागून आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईची उंची कमी करायची नाही आणि आपल्या अकलेचं दिवाळही काढायचं नाही. ते न मागता मिळत असते. काय मागायचं मुक्ताबाईकडे हे नाथरायाकडून शिकायचं. म्हणून फक्त कृपा मागायची. आदिशक्ती मुक्ताबाईंनी कृपा केली, ते मग हस्तकृपा असो की नेत्रकृपा असो, कुठलीही कृपा केली तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. ज्या संतांकडे हे मागणी आहे ते संत फार मोठे आहेत. त्यांची नाम आसक्तीने, गुण आसक्तीने, रूपासक्तीने आपण उपासना करावी. त्यांची उपासना घडावी, ती गुण आसक्तीने घडावी. म्हणून तेही प्राणा परवते, आवडती मज निरुती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. प्रेमळाची वार्ता. आदिशक्ती मुक्ताबाईंचं चरित्र सांगितल्यामुळं पंढरीश परमात्मा भगवंताला खूप आनंद होतो. ज्ञानोबरायांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. माझ्या भगिनीचं वर्णन यांनी ऐकलं आणि यांनी सांगितलं, ज्ञानोबरांना प्रसन्नता. म्हणून ज्ञानोबरांची प्रसन्नता जोडण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची गुण आसक्तीने उपासना करावी, नाम आसक्तीने करावी. नामस्मरण जरी मुक्ताबाईंचं केलं, घरी बसून मुक्ताबाई मुक्ताबाई जरी म्हटलं, नसन मुक्ताबाई तर मुक्तनगरचे महाराज आले होते आणि मुक्तनगरला जायचं होतं असं जरी म्हटलं तरी तुम्हाला तुमचा उद्धार आहे. निवृत्ती म्हटलं तरी उद्धार आहे. सोपान काकाचं हे चारही भावंडांचं एवढं आश्चर्य आहे महाराज. केवळ तुम्ही यांचं नाव जरी घेतलं, स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या, निवृत्ती पाप नुरेची चित्ती. केवळ 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव. जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादेव बोलिले. सोपान हे 3 अक्षरे. जो जप करील निर्धारे, होय ब्रह्म साक्षात्कारे सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा. जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. ऐशी ही 14 अक्षरे. 14 म्हणजे निवृत्तीनाथांचे 3, ज्ञानेश्वरांचे 4 आणि 3 7, सोपान काकांचे 3, मुक्ताबाईंचे 4 4 3 7 7 आणि 7 14. ऐशी ही 14 अक्षरे. जो ऐके करणे विवरे, की उच्चारी मुखाद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. परमात्माची प्राप्ती होईल, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आणि म्हणून अशा संतांचं चिंतन करू. ते संत कोण आहे? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, निवृत्ती ज्ञान देव सोपान. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथ देव सोपान. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथ देव सोपान. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. जय 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 ज्ञानेश्वर माऊली. तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. ज्यांच्या निमित्ताने सेवा आहे रामभाऊजी महाराज आळंदीकर, त्यांच्या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. त्या सोहळ्यामध्ये मला सुद्धा तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु. आमच्याही वाट्याला थोडी सेवा आली. सोपान महाराज, अविनाश महाराज, थोडी सेवा करता आली उपासकांची. फक्त मुक्ताईला प्रार्थना आहे, जी सेवा झाली ती निरपेक्ष असावी, निरभिमानाने असावी आणि निस्वार्थीपणाने मुक्ताबाईंनी करून घ्यावी. एवढीच मागणी मुक्ताईच्या चरणी करतो. अशीच सेवा, साधकांची सेवा निस्वार्थीपणाने मुक्ताबाईंनी करून घेण्याकरता सद्बुद्धी आणि शक्ती आपल्या सर्वांना प्रदान करावी.
ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम उभा करण्यापासून सिद्धीत जाईपर्यंत जे जे आपल्या वाट्याला आलेली सेवा केली त्यांच्याकरता सांगतो, मुक्ताबाई ज्ञानोबराय यांच्याकरता तुम्ही जर एक पाऊल टाकलं तर हजारो पावलं तुमच्याकरता टाकणारी ही दैवत आहेत, हे संत आहेत. आणि म्हणून त्यांच्याकरता केल्या गेलेलं इथं सर्वांना सारखं फळ आहे.